बुद्धिबळ हा गेम फक्त 64 घरांचाच खेळ नाही, तर आपल्या विचारांना चालना देणं, निर्णय क्षमता वाढणं आणि बुद्धिबळच्या माध्यमातून त्यांनी मुलांना कसं पुढे नेलेलं आहे, सामाजिक जाणीवा कशा निर्माण केलेल्या आहेत आणि बुद्धिबळाच्या माध्यमातून आज समाजामध्ये कसे बदल घडून येऊ शकतात, तर मुलांमध्ये असा बदल कसा काय घडतो? बुद्धिबळ हा आपल्या जीवनाशी निगडीत असलेला हा एक खेळ आहे. ज्याला बुद्धिबळ व्यवस्थितपणे खेळता येतो, सर्व नियम पालन करून तो स्वतःच्या जीवनात सक्सेस होणार. त्या खेळाद्वारे मुलांना तुम्ही तुमच्या चुका सुद्धा मान्य करायला शिकवता आणि त्याच्यानंतर तुम्ही योग्य वेळेला योग्य निर्णय कसा घ्यायचा हे त्याच्यातनं त्यांची तर्कशक्ती सुद्धा याच्यामधनं वाढते. खरं तर हार जीत हारलाय तो स्वीकारण्याची क्षमता, ती क्षमता, अपयश पचवण्याची शक्यता, तो शक्ती आहे. तो सहनशीलता म्हणा, तो शक्ती मी कुठं चुकले तो स्वतः एनालिसिस करायचा. तर 15-20 मिनिटं तुम्ही चेस खेळा, त्या चेस खेळल्यामुळे त्याच्यात काय बदल होईल? तुमचं लाईफ स्मूथली जाईल असं मला वाटतं. नमस्कार मंडळी, न्यूज स्टोरी टुडेच्या ओळख या सेगमेंटमध्ये मी अलका भुजबळ आपलं पुनश्च स्वागत करते. बुद्धिबळ हा गेम फक्त 64 घरांचाच खेळ नाही, तर आणि काळ्या पांढऱ्या ज्या मोहऱ्या आहेत, ज्या सोंगट्या आहेत, त्या सोंगट्यातच फक्त गेम नाहीये, तर आपल्या विचारांना चालना देणं, निर्णय क्षमता वाढणं, तुमची तर्कशक्ती बुद्धी जी आहे त्या बुद्धीला चालना देणं हा तो खरा गेम आहे. तसं बघायला तर बुद्धिबळ हा आपल्या भारतातला खरा पहिला जुना गेम. या भारतामध्येच त्या गेमची सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर चतुरंग या नावाने तो पूर्वी खेळला जात असे. पण बुद्धिबळ सारख्या या खेळाने माणसाची वैचारिक प्रगल्भता वाढते, निर्णय क्षमता वाढते आणि त्याच्यातनं अनेक आजार सुद्धा बरे होतात. मुलांना सुद्धा तर त्याच्यावर चांगला त्यांचा परिणाम होतो. तर या सगळ्या बुद्धिबळ खेळ शिकवणाऱ्या शिक्षिका आज आपल्याकडे पाहुण्या म्हणून आल्या आहेत. तर या पाहुण्यांनी आपल्या या मुलांना बुद्धिबळ त्यांचं शिकवून ते फक्त राज्यस्तरावर नाही तर राष्ट्रीय स्तरावर सुद्धा त्यांची मुलं आज पुढे गेलेली आहेत. आज त्यांचं आपण स्वागत करूया आणि बुद्धिबळच्या माध्यमातून त्यांनी मुलांना कसं पुढे नेलेलं आहे, सामाजिक जाणीवा कशा निर्माण केलेल्या आहेत आणि बुद्धिबळाच्या माध्यमातून आज समाजामध्ये कसे बदल घडून येऊ शकतात असं ते आपल्याला सगळं सांगणार आहेत. नमस्कार विराजर मॅडम. नमस्कार. न्यूज स्टोरी टुडेच्या या ओळखीच्या सेगमेंटमध्ये आपले पुनश्च स्वागत करते. मॅडम, मला असं विचारायचं आहे की तुम्ही खरं जात्या शिक्षिका, मग शिक्षिका असताना सुद्धा तुम्ही या बुद्धिबळ खेळामध्ये कसे काय वळालात आणि ही जी प्रेरणा आहे बुद्धिबळ खेळाची ती तुम्हाला कोणाकडनं मिळाली? मला बुद्धिबळ मुळातच हॉस्टेलवर खेळत असताना, हॉस्टेलवर राहत असताना मैत्रिणीबरोबर खेळायची. त्यानंतर माझे मिस्टरही, त्यांनाही बुद्धिबळाची खूप आवड. अच्छा. आम्ही दोघेही एकत्र बसून गेम खेळायचो. मग लहानपणापासून तुम्हाला आवड होती? अगदी. अच्छा. बुद्धिबळात आणि स्वतःलाही वाटायचं की याच्यात आपण काहीतरी प्रगती करा. आणि मिस्टरही माझ्या मनाप्रमाणे, माझ्या छंदाप्रमाणे मिळाले. दोघांमध्ये आवड निर्माण झाली, दोघेही खेळायचे. आणि मग शाळेमध्ये तुम्ही शिक्षिका असताना आणि बुद्धिबळ, मग तुम्हाला शाळेतनं बुद्धिबळ खेळण्यासाठी काही हे मिळालं असेल ना, प्रेरणा मिळाली असेल की तुम्ही जेणेकरून या खेळाकडे जास्त वळालात? काय सांगा? बरोबर आहे. कारण बुद्धिबळात काय आहे, शाळेत असताना मी ऍक्च्युअली विज्ञान शिक्षिका, गणित आणि विज्ञान शिक्षिका. तिथे एक स्वतःचं काहीतरी एक निर्माण करावं, कारण बुद्धिबळ माझा ऑलरेडी छंद आहे आणि बीपीएड शिक्षक भरपूर होते, पण कोणाला बुद्धिबळ येत नव्हतं. मग आपल्याला येतं तर ह्याचा आपण इथं प्रगती करावं, स्वतःशीच निर्णय घेतले मी. आणि त्यावेळेला मी जेव्हा शाळेत गेले आणि सुरुवातीला शिकवले, पहिल्याच वर्षी 5 मुलींचं गट, 5 मुलांचं गट राज्यस्तरीयपर्यंत पोहोचले. हे माझी म्हणजे सेल्फ मोटिवेशन मिळालं. आणि माझे संस्थेचे जे चेअरमन होते, पालीचे, सुधागड एज्युकेशन सोसायटीचे शिक्षण महर्षी दादासाहेब लिमले, हे मुख्य माझे प्रेम असतात. त्यांनी तुम्हाला बुद्धिबळासाठी ज्याला तो प्रोत्साहन दिलं, त्याच्यानंतर तुम्ही या खेळाकडे जास्त वळालात. मग तुम्ही शाळांमधून बुद्धिबळ शिकवता आणि का कसं, म्हणजे काय तुमचं? सुरुवातीला मी माझी शाळा खूप
नवीन पनवेलमध्ये शिडको एरिया ते आ बाठ्या एसपी सुधागड एज्युकेशन सोसायटीचे तिथे जवळजवळ 27 वर्ष काम केले. या 27 वर्षात 3000 विद्यार्थ्यांना मी एकही नया पैसा न घेता शिकवलेले आहे. शाळेच्या व्यतिरिक्त वेळात त्या मुलांमध्ये मी आवड निर्माण केली आणि जेणेकरून एक ठिकाणी बसावं, त्या मुलांमध्ये प्रगती व्हावं, अभ्यासात प्रगती व्हावं आणि ह्याचं बेनिफिट्स काय आहे हे मला स्वतःला माहिती होतं. कारण मी स्वतः खूप ह्या खेळामध्ये भाग घेतलेला आहे. हे इतरांना मिळावं ही एक माझी इच्छा. तर मला असं विचारायचं की आता तुम्ही मुलांमध्ये बुद्धिबळ खेळाबद्दल तुम्ही जागरूकता निर्माण करता, तर तुम्हाला काय वाटतं की मुलांनी बुद्धिबळ खेळल्यामुळे तुमचं मत काय, की तुमचा अनुभव काय सांगतो की बुद्धिबळ खरोखर हा गेम, मी मगाशी म्हणाले की हा फक्त 64 घरांचा गेम आहे किंवा सोंगट्या तिकडे हलवायचा गेम असं नाही, पण त्याच्यातनं आपल्या विचारांना चालना मिळते. तर मुलांमध्ये असा बदल कसा काय घडतो, म्हणजे तुम्हाला काय अनुभव आहे तुमचा? खरं सांगायचं तर बुद्धिबळ हा आपल्या जीवनाशी निगडीत असलेला हा एक खेळ आहे. बरोबर. ज्याला बुद्धिबळ व्यवस्थितपणे खेळता येतो सर्व नियम पालन करून, तो स्वतःच्या जीवनात सक्सेस होणारच. आणि हे स्वतःच्या जीवनात खूप काही प्रगती करू शकतो असा हा गेम आहे. अच्छा, म्हणजे तुमच्या या शाळेमधून तुम्ही मुलांना बुद्धिबळ गेम तुम्ही घेता सगळ्या मुलांना, मग त्या मुलांबरोबर मी असं ऐकलं की तुम्ही काही संस्कार वर्ग पण घेता की त्या मुलांनी एकत्र यावं, कारण मुलं ऐकत नाहीत काही वेळेला, मग त्या आई तुम्हाला म्हणतात की आमची मुलं ऐकत नाही, कॉन्सन्ट्रेशन नाही, तर बुद्धिबळामध्ये कॉन्सन्ट्रेशन होतं असं मी ऐकलंय. तर तुमचं काय मत आहे की कसं काय अनुभव काय तुमचा? बरोबर आहे. अगदी लहान मुलांना एका जागी बसू शकत नाही. तो आधी आणि बुद्धिबळ हा बैठे गेम आहे. एका ठिकाणी बसले तरच होणार आहे. त्याच्यामध्ये आवड निर्माण होणं आधी महत्वाचं आहे. त्यासाठी त्या मुलांना आधी त्यांना ब्रीदिंग जे आहे, ब्रीथ एक्सहेलिंग ही टेक्निक्स त्यांना शिकवावं लागेल. त्यानंतर प्राणायाम, त्यातील जे ओंकार आहे, आपण भ्रमरी भ्रमरी हा त्यांना आधी शिकवावं लागेल. आणि मी स्वतः देखील एक प्रकारचं प्लेज तयार केलेलं आहे, ते त्या विद्यार्थ्यांकडनं म्हणून देत असते. ह्या सगळं क्रिया करायला हार्डली 5 मिनिटं फक्त लागतात. मी पालकांना देखील सांगत असते तुम्ही स्वतः बसा. ह्या सगळं मी त्यांना विद्यार्थ्यांना शिकवलेले आहे, मुलांना शिकवलेले आहे. आणि तुम्ही पण कमीत कमी 3 महिने ह्या गोष्टी करा. त्यांना ते हॅबिच्युअल एक हॅबिट लाईफ लॉंग त्यांना सवय होईल. ही मी कंपल्सरी करत असते. पण मग ही मुलं तुमच्याकडे येतात कशी, म्हणजे कसं काय कळतं की तुम्ही हे सगळं देताय वर्ग म्हणून? खूप छान प्रश्न विचारला. कारण काय माझं कुठेही ऍडव्हर्टायझिंग नाही. एवढे 40 वर्षात एकही माझ्या नावाची ऍडव्हर्टायझिंग कुठेही नाही. हे फक्त मौत पब्लिसिटी. आणि मला काहीतरी समाजाला एक देणं आहे. बरोबर, देणं आहे हे मनापासून वाटतं. आणि आता मी आफ्टर रिटायरमेंट नंतर नॉमिनल चार्जेस मी घ्यायला नॉमिनल ह्या सगळ्या गोष्टी मी शिकवत असते. आता जे काय सांगितले त्यानंतर चेस शिकवायला सुरुवात करत असते. की आधी मुलांना स्टडी करते, बुद्धिबळात आवड निर्माण करते. आणि जेव्हा मुलं माझ्याकडे 1 महिना जरी आला की तो विद्यार्थीच्या आसपास असलेले नेबर्स म्हणा, सोसायटीतले म्हणा, रिलेटिव्ह म्हणा किंवा शाळेतले म्हणा, हे सगळं हा ह्याच्यामध्ये एवढं कसं काय बदल झाला असं विचारलं, अशी विचारलं जाते. अरे बापरे, त्या पॅरेंट्सना. मग ते पॅरेंट्स म्हणतात नाही ते बिराजदार मॅडम म्हणून आहेत, त्यांच्याकडे पाठवायला लागले. मला ह्यांनी सांगितले, त्यांच्याकडनं त्यांची नंबर घेतली. मग मी गेले, पण त्यांच्याकडे ते लवकर घेत नाही, ते लिमिटेड मुलांनाच घेत असतात आणि त्यांना वेळ नसतो असं ते सांगतात. मग एक 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 मला त्यांचे कोणीतरी यांनी सांगितले तुमचं प्लीज नंबर द्या. सगळ्या मी नंबर मागवून घेतला. मग आमच्या मुलांना पाठवू का, खूप चर्चा आहे. अशा प्रकारे मग पब्लिसिटी वाढते. तुम्हाला आता तुम्ही मुलांना संस्कार वर्ग घेता, त्यांना ब्रह्मणी शिकवता, प्राणायाम शिकवता, तर तुम्हाला असं वाटतं की म्हणजे जनरली डॉक्टर लोक म्हणतात की मुलांना या गोळ्या द्या, ते औषधं द्या, त्याच्याने मुलांचा शांतपणा, मुलं शांत होतील, तर काही डॉक्टर्स असे रेफर करतात का तुमच्याकडे की मुलांना या बुद्धिबळाच्या खेळातनं किंवा तुमच्या या भ्रमरी किंवा प्राण्यांच्या माध्यमातून मुलांचं माइंड खूप सेट होईल, असं काय तुमचा अनुभव काय आहे? अशी बरेचशी उदाहरणं देता येईल. आणि पनवेलमध्ये ओल्ड पनवेलमध्ये एक सेरिब्रल पॉलिसी म्हणून आहे.
एक विद्यार्थी झोपून राहील म्हणजे त्याला चालता येत नव्हतं ब्रेनच एक प्रकारचं सेरिब्रल कंडिशन. मग कोणतरी सांगितले त्यांना असं असं ते पाठ्यशाळेत बिराजदार मॅडम आहे, त्यांना रिक्वेस्ट करा तुम्ही, हे त्याला बुद्धिबळाचं तुम्ही थोडंफार आवड आहे म्हणता, आवड निर्माण करते. ते पालक मला शोधत आले, शाळेत आले आधी. मग मॅडम माझ्या मुलाचा असा प्रॉब्लेम आहे, तुमच्याकडनं हेल्प पाहिजे, आम्हाला डॉक्टर्सने सुचवले आहे. तर तो शहा म्हणणार मुलगा आहे, त्याच्याकडे मी रिक्वेस्ट केल्या तर घरी जाऊन मी सॅटरडे संडेला घरी जाऊन त्याला तो झोपलेल्या ठिकाणी तिथंच तो झोपलेला असायचा बोर्ड मांडून त्याला शिकवलं कसं खेळायचं, काय करायचं, थोडंफार यायचं, त्याला व्यवस्थितपणे त्याला शिकवल्यानंतर तो खेळला, मग अभ्यास करायला लागला. 10वी 12वी पण झालेला आहे तो विद्यार्थी. आणि अशा पद्धतीने त्याच्या जीवनात त्याचा उपयोग झाला. म्हणजे या याच्यामुळे त्याचं निर्णय क्षमता वाढली आणि मेंदूला चालना मिळाली, स्वतःचा आत्मविश्वास होणार. मला तर असं वाटतं की बुद्धिबळामुळे मुलांची प्रगती होतेच, पण त्याच्याबरोबर मला अजून असं विचारायचं की आता हे तुम्ही मुलांसाठी म्हणता, लहान मुलांसाठी म्हणा, पण मुलींसाठी सुद्धा मला वाटतं महिलांसाठी सुद्धा तुम्ही बुद्धिबळ वर्ग घेता आणि मुलींनी या खेळाकडे वळावं असं तुम्हाला वाटतं. तर ते त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता आणि तुम्ही ज्या महिलांच्या स्पर्धा घेतल्या होत्या त्याच्याबद्दल जरा. कारण महिलांनी पण मला घराबाहेर पडावं, वुमेन एम्पॉवरमेंट. आपण ऍटलिस्ट वुमेन्स डे ला तरी ह्या महिलांना एकत्रितपणे घराबाहेर काढावं, एकत्रितपणे आपण सेलिब्रेशन करावं, ते पण विदाउट एनी टेन्शन. तुम्ही तेच खेळा, एन्जॉय करूया, आपण वुमेन्स डे सेलिब्रेशन करूया. अशा पद्धतीने त्यांचं. आणि मला स्पॉन्सर्स इथे शासकीय अध्यापक मंडळ त्यांनी जागा दिली, त्यांची सगळं फर्निचर, चेअर, टेबल हे जे काय आहे ते आम्हाला त्यांनी स्पॉन्सर्स केले. आणि चेस बोर्ड आम्ही क्लॉक्स वगैरे आणून महिलांना तिथे बोलवून, आणि मला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मनाला इतकं समाधान वाटलं. रायगड डिस्ट्रिक्ट मध्ये 128 एंट्री होते आणि प्रत्यक्षात 93 महिलांनी तिथं केलेले आहे. मी वुमेन्स डे या पद्धतीने सेलिब्रेट करते. पण म्हणजे महिला सुद्धा या गेम कडे वळतायत, पण त्याच्या मागचं कारण म्हणजे तुम्हाला महिलांनी हा गेम खेळावा किंवा मुलींनी या खेळाकडे वळावं असं तुम्हाला का वाटतं? म्हणजे त्याच्या मागचं कारण काय? महिला घर काम करून करून पण थकलेल्या असतात आणि आजकाल महिलांना देखील अंडर डिप्रेशन हा प्रकार यायला आहे. त्यांनी डिप्रेशन मध्ये जाऊ नये, थोडंफार चेंजेस स्वतःच्या लाईफ मध्ये हा खेळ मुलांशी खेळावं, घराची एक मैत्री पण निर्माण होत असते. आणि घरातल्या काही असे आले की निर्णय घेण्याची क्षमता येतो की आपण इथं काहीतरी थोडं स्वतःचा निर्णय आपण स्वतः घेऊ शकतो. कारण जनरली बघायला तर महिला अंडर प्रेशर असतात, तिथं काहीतरी महिलांनी या पद्धतीने ते थोडं बुद्धीला चालना मिळते आणि त्यांनी काहीतरी स्वतःचा निर्णय घेऊन काही आत्मविश्वास त्यांचा आहे. पण तुम्हाला आताचा हा तुमचा अनुभव आहे, महिला किती महिला त्या तुमच्या प्रत्येक स्पर्धेला तुम्हाला म्हणाला 93, तर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही ज्याला अशा स्पर्धा ठरवता त्याला महिला मुलं ते सगळे या स्पर्धेला येतात, त्याच्यातून तुम्हाला असं वाटतं की तुम्ही सामाजिक हे तुमचं काम तर आहेच, पण सामाजिक काम करता करता तुम्हाला वाटतं का की या महिला किंवा मुलं पुढे त्यांचं आयुष्य कसं असेल? कारण याच्यातनं निर्णय क्षमता वाढते, पण त्यांना अजून काय चांगली प्रगती होईल असं मला. आणि ह्या गेम मधनं ते स्वतःच्या पायावर देखील उभं राहू शकतात. कारण हल्ली स्पोर्ट्सचं देखील सीट्स असतात स्टेट गव्हर्नमेंटला स्वतःचं, आणि ते त्यांच्या ह्या गेमवर कुठेही नॅशनल पर्यंत पोहोचले, त्या नॅशनल वरनं तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी स्वतःचं पायावर उभं राहू शकतात. आणि त्यांच्या त्या ऑफिसमध्ये सुद्धा ते चांगली प्रगती करू शकतात. कारण ऑफिस टू इंडिव्हिज्युअल टुर्नामेंट असतो, त्या टुर्नामेंट देखील टेक महिंद्रा सारखे हे सगळं घेत असतात. मग टाटा मोटर्स मध्ये घेत असतात महिलांची स्पर्धा. म्हणजे कंपनीमध्ये पण अशा स्पर्धा होतात त्याच्यामध्ये भाग घेऊ शकतात. आणि आज आंतरराष्ट्रीय हा गेम झालेला आहे, तर तुम्हाला असं वाटतं का की डिजिटल युगाकडे मुलं खूप वळालेली आहे,
मग डिजिटल युगामध्ये सुद्धा ऑनलाईन गेम्स चालतात. तर मग हे असे ऑफलाईन ऑनलाईन व्हावे असं तुम्हाला वाटतं का? कसे म्हणजे ऑफलाईन चांगले का ऑनलाईन चांगलं, की जेणेकरून प्रत्यक्ष मुलांनी खेळावं का? आज काळाची गरज आहे. बरोबर. तर शक्यतो मला वाटतं हम्म. ऑनलाईन हे प्रॅक्टिससाठी ठीक आहे. तुमच्यामध्ये खरोखरच त्या गेम मध्ये प्रगती करायचं असेल तर ऑफलाईन आणि प्रत्येक टुर्नामेंट अटेंड करावं आणि स्वतःचा प्रगती तर स्वतःचं ते रेटिंग असतं याच्यामध्ये फिडे रेटिंग्स असतात. स्वतःचं रेटिंग वाढवण्यासाठी तुम्ही नॅशनल स्टेट ह्या प्रकारचं टुर्नामेंट स्वतः सहभागी होऊन ऑफलाईन खेळून त्याच्यामध्ये प्रगती करावं आणि स्वतःचं रेटिंग वाढवावं Rating. असं मला वाटतं. आता एक असा प्रश्न मला येतोय की आज तुम्ही स्पर्धा घेता तर क्रायटेरिया काय करता? म्हणजे त्यांना ज्यावेळेला बुद्धिबळ खेळायला घेता तर स्पर्धेच्या वेळेला तुम्ही त्यांना प्राइज देत असाल किंवा मग ते तुमचं क्रायटेरिया काय असतो की आणि ज्यावेळेला नवीनच मुली बुद्धिबळ खेळायला लागतात, मुली म्हणा किंवा मुलं म्हणा किंवा तर मग तो काय क्रायटेरिया तुम्ही हे करता? म्हणजे कसं? बुद्धिबळ हा गेम असा आहे की दोन्ही मेंदू ब्रेन पॅरलल चालायला चालेल. की आधी काय करणार तो स्वतः गेम खेळायचा पुढचा हा प्रश्न मांडलेला आहे व्हाईट असो ब्लॅक असो की त्याला आपण उत्तर कोणत्या पद्धतीने द्यायचं. आणि स्कोरशीट असतं, घड्याळी असतं, चेस लॉक असतात. स्कोरशीट व्हाईटने काय खेळलं ब्लॅकने काय खेळलं ते आधी स्कोरशीटवर लिहायचं आणि मग मूव्ह करायचं. एकच हात वापरायचे, दोन हात वापरून चालत नाही. लिहा ते मोज पीस वाचला आणि मग घड्याळ बंद करा, मग हात तुमच्याकडे घ्या. असा हा नियम आहे. ह्या गेमला त्या नियमाप्रमाणेच आणि इलिगल किंवा तुमच्या राजाला चेक आहे दुसरं आधी चेक काहीतरी तिथलं चेक करा मध्ये काहीतरी करा किंवा राजाला हलवा ते राजाचं चेक ठेवून दुसरे करू शकत नाही. मग इलिगल खूप सारे इथं म्हणजे आहे. तुमची नियम त्याच्यासाठी अपडेट करावं लागतं. आम्हालाही अपडेट करावं लागतं. आज तरी जगामध्ये बुद्धिबळ इंडिया टॉपर आहे. बरोबर. तुम्ही न्यूजपेपर मध्ये ऐकलेलं असतं. म्हणजे मला असं म्हणायचं की थोडक्यात की या खेळाद्वारे मुलांना तुम्ही तुमच्या चुका सुद्धा मान्य करायला शिकवता आणि त्याच्यानंतर तुम्ही योग्य वेळेला योग्य निर्णय कसा घ्यायचा हे त्याच्यातनं होतं. त्यांची तर्कशक्ती सुद्धा याच्यामधनं वाढते खरं तर की याचा उपयोग त्यांना म्हणजे जनरली रोजच्या जीवनामध्ये तर आपल्याला याचा उपयोग होतोच. तर असं विचारायचं की आज तुम्ही हे मुलांना बुद्धिबळ शिकवता मग त्याच्यातनं तुम्ही राष्ट्रीय पंच म्हणून सुद्धा असं तुमचं सिलेक्शन झालेलं आहे तर त्याबद्दल सांगा मला. काय आहे मुलं एकदम डिप्रेशन मध्ये जात असतात. त्याने डिप्रेशन मध्ये चेस जर खेळत असेल तर तो चेस खेळणारा हा डिप्रेशन मध्ये जाणारच नाही. कारण तिथं आहे हार जीत. हारलाय तो स्वीकारण्याची क्षमता, ती क्षमता, अपयश पचवण्याची शक्यता, तो शक्ती आहे तो सहनशीलता म्हणा तो शक्तीने कुठं चुकले तो स्वतः एनालिसिस करत असतो. इथं माझा गेम झाल्यानंतर कारण लिहिलेला असतो त्या स्कोरशीट बघून तो एनालिसिस करतो. माझा हा चुका झालेला पुढच्या वेळेला मी चुका करणार नाही. तो स्वतःची निर्णय स्वतः तो पटवून देतो की बाबा तू ह्या वेळेला स्वतः चूक केलंय अशा पद्धतीच्या चुका पुढच्या वेळेला करू नको. तो स्वतःला समज देतो. पण तो चुकीच्या निर्णयासाठी आजकाल आत्महत्याचे प्रकार खूप वाढलेले आहे. पण चेस जर त्या लेवलला येत असेल तो त्या प्रवृत्तीकडे जाणारच नाही आयुष्य. म्हणजे ती कठीण प्रसंग येऊ दे त्याला सामोरे जाण्याची क्षमता आणि ती संयमता म्हणजे एकाग्रता त्याची वाढते त्याच्यामध्ये बुद्धी म्हणजे आयुष्यात त्याची खूप अगदी बरोबर आहे. मग राष्ट्रीय पंच म्हणून जे मी विचारलं की तुम्ही राष्ट्रीय पंच म्हणून तुमचं कसं काय सिलेक्शन झालं आज या गेम कडे वळाल्यानंतर? मी काय केले दादासाहेब नेहमी बोलले तुम्ही मॅडम एवढं शाळेत तुम्ही बक्षिसे आणता राज्यस्तरीय सलग 1995 पासून 2012 पर्यंत सलग माझे शाळेतले 17 वर्ष मुलं मिनिमम 10 विद्यार्थी 5 मध्ये 5 मुलं हे राज्यस्तरीयपर्यंत पोहोचलेले आहेत आणि काही मुलं नॅशनल पर्यंत पण गेलेले आहेत टीम मध्ये. मग ही मला प्रेरणा मिळाली आणि त्यावेळेला 98 मध्ये जेव्हा सुरुवातीला 3-4 वर्ष दादासाहेब बोलले तुम्ही लिगली काय परीक्षा द्यायचं ते द्या. पण त्याच वेळेला मला अहमदाबाद गुजरातला तिथे
1998ला डिसेंबरमध्ये मी जाऊन एक्झाम दिले 10 दिवस. अंडर 7 नॅशनल अंडर 7 बॉईज अँड गर्ल्सचं पण टीम्स होते तिथे, सगळं ऑर्बिटरशिप केले एक्झाममध्ये. त्यावेळेला मला सर्टिफिकेट मिळालं. मग जिल्हास्तरीय ज्या शाळा असतात त्या शाळेमध्ये सुद्धा तुम्ही पंच म्हणून जाता, मग त्याचं काय एक्झॅक्टली मला सांगा. हो, इथे प्रत्येक जिल्ह्याला DSO म्हणजे डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिस. मी शाळेत गव्हर्नमेंट शाळेत असल्यामुळे तिथून जे सायन्स शिक्षिका असले तरी पण माझं चेसमध्ये इतकी काही मिळाले की मग माझ्या नावाने ऑर्डर यायची चेसचं रेफरन्स. जेव्हा मी हे नॉर्म घेतले नॅशनल ऑर्डर, मग माझ्याकडे यायचे की हे मॅडम नाही ऑन ड्युटी तुम्ही शाळेला पाठवा, ह्या ठिकाणी स्पर्धा आहे तिथे पाठवा. मग मी स्टुडंट्स आणि पूर्ण रायगड जिल्ह्यात तिथे आणि त्या सगळ्यांचं रेफरी म्हणून काम करायला. आणि माझ्याबरोबर माझे मिस्टर पण ऑर्बिटर झालेले. मिस्टर मी मुलं जेव्हा नॅशनल पाठ्य शाळेतले भरपूर मुलं नॅशनल पर्यंत असते. अशा पद्धतीने रायगड जिल्ह्यात म्हणजे तुम्हाला घरूनच एवढी चांगली साथ आहे, म्हणजे घरच्यांची सगळ्यांची तुम्हाला एक साथ असल्याची गोष्टी शक्य नाही. सासू सासरे मी अहमदाबाद गुजरातला गेल्यानंतर आधी गावाकडनं त्यांना बोलून घेतले फोन करून. मग मुलं 3 जण ते सांभाळले आणि दोघंही अहमदाबाद गुजरातला जाऊन याच्यातली आवड असल्यामुळे आवड आहे आणि त्यांचं सहकार्य लागते. मग हे ज्याला तुमचं आता मुलं तुमची इंटरनॅशनल म्हणजे कोणी आउट ऑफ इंडिया सुद्धा गेलेली आहेत मुलं जे बुद्धिबळ खेळत होते, तर ते तिकडेच का आता बुद्धिबळ खेळत असतील, तर तुम्हाला असा काही वेगळा अनुभव आहे का काही तुमच्याकडे. हो मॅडम, ते छान माझं मनातला प्रश्न विचारला. कारण काय मी इतक्यातच जाऊन आले. गेल्याच वर्षी याच वेळेला तिथे होते, दिवाळीच्या आधी याच दरम्यान तिथे कॅलिफोर्निया लॉस एंजेलिस या ठिकाणी माझे स्टुडंट्स फेसबुकला मी फक्त इथं आहे म्हटले की मॅडम आम्ही सगळे एकत्र येणार आहे तुमच्याकडे. मग एकत्र माझे सगळे स्टुडंट्स आले चेसचे आणि गेट टुगेदर खूप छानपैकी तिथं आम्ही एन्जॉय केलेलं आहे. म्हणजे अशी माझं हे नाळ हे अजूनही जोडलेले आहे लहानपणापासूनची. आज त्यांची फॅमिली विथ फॅमिली ते सगळं आहे. त्यामुळे त्यांची प्रगती जी झालेली आहे. आज टॉपरला आहेत सगळे तिथे. एक पोस्टाकडून आलेला तिथून कॅलिफोर्नियाच्या एरियातच 3-4 विद्यार्थी न्यू जर्सी. मग असा काही तुमच्याकडे असा अनुभव आहे की ते चेस खेळल्यानंतर त्या मुलांचं कॉन्सन्ट्रेशन, आता तुम्ही मगाशी सांगितलंच की त्या मुलाला झोपूनच घ्यायचं आहे, पण असा काही वेगळा अनुभव आहे कोण डिप्रेशन मध्ये गेलेली मुलं आणि त्यांना मग तुम्ही चेस शिकवलं किंवा डॉक्टरांनी तुमच्याकडे रेफर केलं आणि त्याच्यानंतर चेस खेळल्यानंतर मग त्या मुलाची प्रगती झाली, असा काही अनुभव आहे का तुमच्याकडे. असं पनवेलमध्ये आहेत बरेचसे काही उदाहरण. आता त्यांचं कसं म्हणजे विस्मरण म्हणा की काय ठरलेली वस्तू तिकडं म्हणा किंवा हा जो ऑक्सिजन पुरवठा होत नाही अशा डॉक्टर्स ते अशा पेशंट्सना मॅडमकडे चेस खेळा ते काय काय सांगतात ते करा. मग असे एज लिमिट नाही, कोणी पण डॉक्टर्स असे सांगितले की आले की त्यांना मी हे करा भ्रमरी करा. चेस्ट माझे स्वतःचे नोट्स आहेत, त्यांना स्वतःचे नोट्स देते आणि सुरुवातीला कसं खेळायचं काय शिकवते. आणि तुमच्या नेबर्स कोण असतील विद्यार्थी पण माझ्या मला सगळे ओळखतात, ह्या विद्यार्थी म्हणून तुम्ही खेळा. मग असते व्यवस्थित एन्जॉय करतात. म्हणजे त्यांचा जो आजार आहे तो काही तरी तो कमी होता, म्हणजे त्यामुळे डॉक्टरांना सुद्धा याचं हे की मंगला जर मॅडमकडे गेलं की निदान मुलं त्यातल्या त्यात त्यांच्या बुद्धीला चालना मिळाल्यानंतर ते स्वतःच आजार पण विसरतात, हे महत्वाचं. आणि शेवटी आजार म्हणजे काय गोळ्या घेऊन आजार बरे होतात असे नाही, तर तुम्हाला ह्याच्यामध्ये सोडलेले आहेत. अरे म्हणजे असे उदाहरण आहे. जे ड्रिंक्स घेणारे यंग जनरेशन ड्रिंक्स घ्यायला त्यांना समज देऊ बाबा हे केवळ खेळ खेळत जा, तुला जर जरी निर्माण झाली की हे खेळ खेळायचा तुला विसरायला नाही असे आहे. म्हणजे आता तुम्ही आता हे ड्रिंक करून मला आठवलं की आजकाल मुलं सोशल मीडियाचे इतके ऍडिक्ट झालेले आहेत, तर मग त्यांनी काय करावं असं तुम्हाला वाटतं. त्यांनी स्वतःचा प्रगती जर करायचा असेल तर जस्ट तुम्ही एक चेंज म्हणून फक्त झोपण्यापूर्वी तुम्ही 2 तास खेळायचे नाही, दिवसभरात कधी पण खेळा. कारण आपण त्या चेस गेम मध्ये आणले की ते आपण झोपेत देखील असं का झालं असे काय ऑनलाईन खेळत असताना किंवा ऑफलाईन खेळत असताना
पर्सेंटेज देखील वाढतं. तुम्ही जर विद्यार्थी दशेत असाल ऍटलिस्ट 2 दिवसात एक गेम तरी तुम्ही व्यवस्थित खेळा आणि त्यामुळे तुमचं एक पाठी स्मरणशक्ती मेमरी पॉवर कॉन्सन्ट्रेशन वाढतो. आणि अभ्यास तुम्ही 10 वेळा वाचायची गरज नाही, एकदा वाचा आणि एकदा लिहून तुम्ही अल्टरनेट डेज तुम्ही लिहून काढा आणि परीक्षेच्या वेळेला तुम्ही न विसरता सगळे पॉईंट्स लिहू शकता. अच्छा, म्हणजे त्याचा त्याचे फायदा आहे. आणि मी स्वतःला पण घेतलेले मॅडम. हो. आज मी अजूनही म्हणजे ह्या केवळ बुद्धिबळामुळे आज MSc मी ग्रॅज्युएट झालेले आहे. अच्छा, मेमरी डेव्हलपमेंटमध्ये, अच्छा, स्पिरिच्युअल सायन्समध्ये. असं तुम्ही स्वतः म्हणजे आता या वयात तुम्ही ह्या शिकला? वेळेला शिकलेले वा, आहे. खूपच छान. मेमरी डेव्हलपमेंटमध्ये अण्णामलई युनिव्हर्सिटीचे आहे, तमिळनाडू युनिव्हर्सिटीचे करस्पॉन्डन्स केलेले आहे. त्यालाही प्रोजेक्ट वर्क असतात. त्या प्रकल्प पण केलेले आहे मी याच्यावर. 21 विद्यार्थ्यांवर प्रकल्प केलेले आहे. अच्छा, माझ्या रायटिंग थेरी पेपरवर प्रबंध लिहिलेले आहे. किती छान. म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःला तुमची प्रगती झाली आणि तसंच तुम्हाला असं वाटतं की हो. समाजामध्ये पण मी केवळ या गेममुळे मी थकत नाही. आज माझं 65 एज कम्प्लीट आहे, पण ऑल डे वर्क करत असते. अच्छा. एकदा उठले की झोपेपर्यंत माझं बिझी असतं. म्हणजे एकंदरीत की फ्रेशनेसपणा चांगला वाटतो आणि स्वतःला खूप असं प्रसन्न वाटते या गेम म्हणून. तर मॅडम, तुम्ही आजचा ही जी तरुण पिढी आहे, ही तरुण पिढी सोशल मीडियाकडे वळालेली आहे, त्याच्यानंतर डिजिटल युग जे आहे तिचं खूप चालू झालेलं आहे. तर तुमचा अनुभव असं तुम्हाला सांगतो का की ऍटलिस्ट रोज फक्त 1 तास किंवा फक्त 15-20 मिनिटं तुम्ही चेस खेळा, त्या चेस खेळल्यामुळे त्याच्यात काय बदल होईल असं तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे की चेस तर क्या ब्रेन जी मी मगाशीच बोलली, बॉडी फिजिकल बॉडीसाठी तुम्ही इतर खूप काही करत असता, वॉकिंग करत असता, रनिंग करत असता, सगळं काही. पण ह्याच्यासाठी देखील तुम्ही चेस गेम खेळण्यापूर्वी थोडं प्राणायाम, मेडिटेशन करा. चेस वेगवेगळ्या लोकांशी खेळा किंवा तुम्ही ऑनलाईन जरी खेळत असेल तर थोडंसं हायर टफ लेवल करून तुम्ही खेळत चला. त्यामुळे तुमचं खूप काही लाईफमध्ये सकारात्मक पॉझिटिव्हिटी येणारच आहे. नो डाऊट. इतर ठिकाणी तुम्ही कुठेही अडकणार नाही. तुमचं लाईफ स्मूथली जाईल असं मला वाटतं. तुम्हाला आज हा सगळा तुमचा अनुभव आहे, तर तुम्हाला काय वाटतं की आता म्हणजे समाजामध्ये ज्याला असा बदल घडून येण्यासाठी बाहेरच्या या जगामध्ये म्हणजे मुलं जे वावरतात, बाहेर जिम खेळतात, हे खेळतात, कुणी फिरायला जातात, तिकडे गार्डन मध्ये असं काही असावं असं वाटतं का की तिथे पण चेसचे काही, कारण मला वाटतं आउट ऑफ इंडिया असे काही काही आहेत की जिकडे बाहेर जाऊन मुलं चेस जे जिमला जातात पण तिकडे पण जाऊन चेस खेळतात थोडंसं आहे तसं काय असं अशी तुमची काही इच्छा आहे का? बरोबर आहे. इथे सिडको किंवा नवी मुंबई किंवा कुठेही म्हणा, जिथं जिथे गार्डन असेल त्या एरियामध्ये, प्रत्येक सेक्टर्समध्ये, प्रत्येक गार्डन मध्ये एक चेस साठी एखादे रूम असावं. किंवा ओपन असले तर रेनी सीझन मध्येच फक्त प्रॉब्लेम, इतर वेळेला नाही. एखाद्या कॉर्नरला चेस बोर्ड असावं, दगडावरच बोर्ड आणलेला असावं किंवा चेस बोर्ड किंवा हे त्या ठिकाणी ठेवलेलं असावं आणि ते येऊन अगदी एन्जॉय करत तिथं थोडं वेळ मैदानी गेम खेळायचं, थोडं इंडोर सारखं चेस खेळावं असं अगदी वाटतं यंग जनरेशनसाठी. किती छान. म्हणजे समाजाला ह्या गेमकडे वळवण्यासाठी त्या त्या एरियातले जे कोणी आमदार असतील किंवा कोणी असं करावं असेल इच्छा आहे. तुमची इच्छा खरोखर इतकी छान आहे की आज तुम्ही हे जे मुलांसाठी एवढं करताय आणि समाजामध्ये तुमचं म्हणणं की या बुद्धिबळाच्या मार्गातनं खूप बदल घडून येऊ शकतो, त्यांच्या बुद्धीला चालना मिळू शकते. आणि बघायला गेलं तर चेस हा असा गेम आता तुमच्या अनुभवातनं किंवा तुमच्या याच्यातनं मला असं जाणवलं की निर्णय क्षमता वाढते, तर्क शक्ती सुद्धा वाढते, त्यांच्या विचारांना चालना मिळते आणि आयुष्यातले धडे गिरवताना याची तर खरं गरजच असते. आणि हा हे आयुष्याची ही गुरुकिल्लीच आहे असं निदान याच्यातनं मला ते जाणवतं. तर आज तुम्ही इथे आलात आणि तुमचा हा वेगळा अनुभव आणि तुम्हाला जे समाजाप्रती जे वाटतं आहे की चेसच्या माध्यमातून समाज चांगला घडेल असं मला वाटतं. तुम्ही आज इकडे आलात त्याच्यामुळे तुमचे खूप 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 आभार आणि आम्हाला तुमची खूप चांगली माहिती दिली आणि बुद्धिबळाच्या संदर्भातले ही सगळी माहिती आम्हाला सांगितली, त्याच्याबद्दल न्यूज स्टोरी टुडे तुमची खूप आभारी आहे. तर मंडळी, कसं वाटलं तुम्हाला आजचं हे
की बुद्धिबळाच्या द्वारे तुम्ही सुद्धा स्वतःच्या जीवनामध्ये बदल घडून आणू शकता. तुमची निर्णय क्षमता वाढू शकते, तुमच्या विचारांना चालना मिळू शकते आणि आज जे डिप्रेशन म्हणा किंवा विसरण्याचे जे आजार होतात त्याला सुद्धा तुम्हाला सामोरं जाता येणार. आणि चेस हा जो खेळ आहे त्या खेळामध्ये तर तसं बघायला गेलं तर एज लिमिट नाही. तुम्ही अगदी अंतापर्यंत खेळू शकता, अगदी लहान मुलापासून ते अगदी एंडपर्यंत. तुम्हाला मैदानामध्ये अगदी खूप काही जास्त उड्या वगैरे मारायची गरज नाही, एका जागी बसून सुद्धा तुम्ही खेळू शकता. तर असा हा बुद्धिबळाचा गेम मॅडमने त्याच्याबद्दल माहिती सांगितली. तर तुम्ही सुद्धा या चेस गेमकडे वळा की जेणेकरून समाजामध्ये तुमच्या स्वतःमध्ये हा बदल नक्कीच घडून येईल असं मला वाटतं. तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली आणि आजचा हा प्रोग्राम तुम्हाला कसा वाटला, तुम्ही नक्की त्याच्यावर तुमच्या प्रतिक्रिया द्या आणि चॅनल सबस्क्राईब केलं म्हणजे सबस्क्राईब करा आणि आमचं हे ओळख सेगमेंट तुम्हाला कसं वाटलं त्याबद्दल आम्हाला सांगा.